नमस्कार, मी छायाच कुक टाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण अगदी 10 मिनिटात झटपट पाकसुद्धा तयार करायची झंझट नको, चवीला खूप अप्रतिम लागणारे पौष्टिक असे गूळ घालून पोह्यांचे लाडू बनवणार आहोत। हे लाडू हवाबंद डब्यात साठवून ठेवले तर महिनाभर आरामात टिकतात। ही झटपट रेसिपी तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्कीच बनवणार याची मला खात्री आहे। रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। चविष्ट पोह्यांचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 कप पोहे। या ठिकाणी मी जाडे पोहे म्हणजेच आपण कांदे पोहेसाठी जे पोहे वापरतो तेच वापरलेले आहेत। आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये घालूया 2 कप पोहे। हे पोहे आपल्याला गॅसवर 2 बॅचेसमध्ये भाजून घ्यायचे आहेत, तर अर्धे पोहे मी पॅनमध्ये घालते। या ठिकाणी तुम्ही घरातील कुठलीही वाटी किंवा कप सेट करा आणि त्यानेच सर्व मापं घ्या, म्हणजे तुमचेही लाडू चवीला अगदी परफेक्ट बनतील। आता हे पोहे मंद आचेवर खमंग आणि कुसकुशीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत। लक्षात ठेवा, कुठेही गॅस मोठा किंवा मध्यम करायचा नाही, नाहीतर तुमचे पोहे तळाशी करपू शकतात। पोहे भाजत असताना सतत चमच्याने परतत राहावे, जेणेकरून सर्व बाजूंनी एकसारखे भाजले जातील। या ठिकाणी पोहे भाजून तयार आहेत। हाताने असा चुरा करून पहा, मस्त कुरकुरीत भाजून घेतलेले आहेत, म्हणजेच काय, ह्यातलं पूर्ण मॉइश्चर आता निघून गेलं आहे। मंद आचेवर पोहे भाजण्यासाठी मला 7 ते 8 मिनिटं लागलेली आहेत। आता हे पोहे एका प्लेटमध्ये ओतून घेऊया। त्याच पॅनमध्ये आपण हे उरलेले पोहे घालूया। हे सुद्धा मंद गॅसवर पहिल्याप्रमाणे भाजून घ्यायचे। तर आपली दुसरी बॅचसुद्धा भाजून झालेली आहे। आता हे पोहेसुद्धा ताटामध्ये काढून थंड करायला ठेवूया। आता सारख्याच पॅनमध्ये अर्धा कप सुकं खोबरं घालूया। हे सुकं खोबरं देखील मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजत असताना सतत परतत राहायचं, म्हणजे खोबरं सर्व बाजूने एकसारखं भाजलं जाईल। थोड्याच वेळात खोबरं भाजून तयार आहे। हलकासा सोनेरी रंग आलेला आहे। आता भाजून घेतलेलं खोबरं एका ताटात काढून घेऊन हे देखील थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया। आता सेम पॅनमध्ये 3 चमचे साजूक तूप घालूया। तूप हलकंसं गरम झालं की बदाम काजूचे छोटे छोटे तुकडे करून मी घेतलेत, ते हलकेसे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात। घरी बदाम काजू नसतील तर तुम्ही शेंगदाणे भाजून घातले तरी चालतील। पाहू शकता, ड्रायफ्रूट्स देखील तुपावर मस्त सोनेरी रंगावर तळून झाले आहेत। आता हे उरलेलं तूप जे आहे त्याचा आपण नंतर वापर करूया। अशा प्रकारे सर्व जिन्नस आपण भाजून घेतल्यामुळे आपले लाडू बरेच दिवस टिकतात, लाडूला बुरशी लागत नाही। या ठिकाणी भाजून घेतलेलं सुकं खोबरं आणि पोहे दोन्ही थंड झालेलं आहे। पोहे किती खमंग आणि कुरकुरीत भाजून घेतलेले आहेत। हाताने चुरडल्यास लगेच भुगा होतोय, असेच भाजले गेले पाहिजेत। आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून थंड करून घेतलेले पोहे 2 बॅचेसमध्ये बारीक करून घेणार आहोत। पोह्यांची बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे। पावडर एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घेऊया आणि उरलेले पोहे पण दळून घेऊयात। 2 बॅचेसमध्ये पोहे दळून झालेले आहेत। सेम मिक्सरच्या भांड्यात हे सुकं खोबरं पण घालूया आणि याला सुद्धा बारीक करून घेऊ। त्याच मिक्सिंग बोलमध्येही बारीक करून घेतलेली पावडर घालूया। आता पाऊण कप किसलेला गूळ घालूया। लक्षात ठेवा, गूळ हा बारीक करूनच घ्या, म्हणजे मिश्रणात अगदी व्यवस्थित एकजीव होतो। या ठिकाणी मी साधाच गूळ वापरलेला आहे। खलबत्त्यात बारीक केलेली वेलची पावडर आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घालूया। हाताने मिश्रण एकजीव करायचं, म्हणजे सर्व गूळ एकसारखा मिक्स होईल। हे मिश्रण मुठीमध्ये घेतल्यावर छान असा गोळा तयार होतोय। आता तुपामध्ये तळून घेतलेले बदाम काजूचे तुकडे तुपासकटच घालायचे आहेत। हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया।
या ठिकाणी लाडू वळण्यासाठीचं मिश्रण तयार आहे. लगेचच आपण आता लाडू वळायला सुरुवात करूया. तयार मिश्रण थोडं हातावर घेऊन मी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे लाडू बांधून बघायचा. लाडू तर बांधला जातोय, पण हे मिश्रण मला थोडंसं कोरडं वाटतंय, म्हणून आणखी यामध्ये थोडं तूप घालते. पुन्हा सगळं एकत्र करून घ्यायचं. तर आता व्यवस्थित मिश्रण तयार झालेलं आहे. मुठीमध्ये लाडू बांधून घ्यायचा. त्यानंतर दोन्ही हाताच्या मध्ये याला छान गोल गोल फिरवून घ्यायचा आणि असा लाडू दाबून बांधून घ्यायचा. तर एकदम मस्त असा लाडू बांधून तयार होतो. याला चमक पण छान आली आहे. तर अशाच पद्धतीने आणखीन एक लाडू बांधून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाडू छोटे किंवा मोठे करू शकता. हे पहा, अगदी सहज असा हा लाडू वळला जात आहे. अजिबात कुठेही ताकद किंवा मेहनत करावी लागत नाही. अगदी 10 मिनिटातच हे लाडू वळून तयार होतात. तयार केलेला लाडू प्लेटमध्ये ठेवून देऊयात. याच पद्धतीने सर्व लाडू वळून घेऊयात. हे लाडू अगदी झटपट तयार होतात. मी एक लाडू फोडून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती मस्त असा हा खुसखुशीत, पौष्टिक, चविष्ट लाडू तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली तर जरूर करून बघा. चला तर पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.